महाराष्ट्रामध्ये मी काढले ते एक काही पत्र. महाराष्ट्रामधल्या काही उद्योग आहेत, काही पत्रक काढले, पत्रक की आमच्या उद्योगामध्ये महाराष्ट्रीयन लोक आम्ही घेणार नाही म्हणून. त्यांची हिंमत कशी होते हो? म्हणजे एवढ्या सगळ्या गोष्टी उपलब्ध असताना आम्ही आज फक्त भांडतो आहोत का? आज शैक्षणिक संस्था, इंजिनिअरिंग कॉलेज पासून सगळ्या शैक्षणिक संस्था सर्वात जास्ती कुठे आहेत भारतात? महाराष्ट्रात आहेत. बरोबर. त्या शैक्षणिक संस्थांचे मालक कोण आहेत? बहुतांशी मराठा समाजातले. बरोबर ना? आहेत ना? तरी मराठा समाजातली अनेक मुलं, लाखो मुलं ही शिक्षणापासून वंचित काय? यांना कोण विचारणार प्रश्न आहे? यांनी या सगळ्या गोष्टी सत्तेतनं उभ्या केल्या, यांना कोणी विचारणार? म्हणजे ह्याला कोणी विचारायचं नाही. सरकार सरकारच्या बाजूने, हे यांच्या राजकीय पोळ्या भाजत बसणार, कोणाच्याही खांद्यावरनं बंदुका चालवणार आणि इथे आम्ही डोकी फोडत राहणार समाजामध्ये. मला असं वाटतं महाराष्ट्रातल्या समाज हा सुज्ञ आहे, त्याला या सगळ्या गोष्टी समजतायत, समजतील. आणि मला, तुम्ही सगळे पत्रकार बांधवात, मला तुम्हाला फक्त एवढंच सांगायचंय, तुमच्यातले जे काही अशा प्रकारचे विष काढवणारे किडे असतील, मला असं वाटतं त्यांना तुम्हीच वेळीच बाजूला सारणं गरजेचं आहे, किंवा त्यांना एक्सपोज तरी करणं गरजेचं आहे. हे एकदा हाताबाहेर प्रकरण गेलं ना, नंतर आवरता येणार नाही. म्हणजे कालचा जो प्रसंग झाला तुमच्या ह्याच्यातला, कुठला, बीडला, त्याच्यात 3 पत्रकार सापडले ना. ती कोणती पत्रकारित आहे? मला असं वाटतं की मी हा सगळा दौरा पूर्ण करून मी आता मुंबईला जाईन. 20 तारखेला माझा विदर्भाचा दौरा सुरू होईल. बघू काय विघ्न आणतात ते, आणि ते विघ्न त्यांच्या गळ्यात कशी घालता येतील ते आम्ही पाहू. संविधान बदलण्याचा